राज्य सरकारच्या माध्यमातून इलेक्शनच्या काळात वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या। त्याच्यामध्ये एक महत्त्वाची योजना होती ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यामध्ये 11 महिन्यांचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार व त्याबद्दल सॅलरी मिळणार, पुढे नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध करून देणार असं सरकारने सांगितलं होतं। व त्यानंतर वेगवेगळ्या योजना राबवल्या होत्या। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो, वयोवृद्ध योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। परंतु आता युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे युवक आहेत नक्कीच इथे पेटून उठले आहेत, कारण त्यांनी आंदोलन पुकारलं आहे। याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण पाहणार आहोत माहिती, कारण लाडके प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहे। मुख्यमंत्री युवा कार्य जी योजनेचे लाभार्थ्यांचे आंदोलन आता सुद्धा सुरू आहे। इथे विद्यावेतनबद्दल काय मागणी आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। सरकारला नक्कीच युवकांचे मतदान पाहिजे होते, त्यामुळे युवा कार्य प्रशिक्षण योजना असो किंवा लाडक्या बहिणींचं मतदान पाहिजे होते, त्याच्यामुळे मते पाहिजे होते, त्यामुळे सरकारने हे नक्कीच इथे एक खूप मोठी योजनांची सफलता पूर्ण केली होती व राबविली गेली होती। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये 11 महिन्यांची कालावधी दिली होती, ट्रेनिंग दिली होती, परंतु लाडके प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत। लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये याबद्दल माहिती आली आहे। नागपूरमध्ये सध्या हे जे काही नागपूरच्या संविधान चौकात हजारो प्रशिक्षणार्थी आंदोलन करून सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे। तर तरुणांनो लक्षात घ्या, ही तुमची मागणी बरोबर आहे का नाही कमेंट करून सांगायचं आहे, कारण तुम्हाला खरंच नोकरीची गरज होती, सरकारला मतांची गरज होती, तेव्हा सरकारने मतं घेतले होते। आता जे लाडके भाऊ आहेत त्यांना नोकरीची गरज आहे, तर सरकार इथे मागे वळत आहेत का? तर मागण्या काय आहेत लक्षात घ्यायचं आहे। जे काही सर्व प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावे, मानधन दुप्पट वाढ करावी, प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासून वयोमर्यादा लक्षात घ्यावी। तर इथे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 1,34,000 सुशिक्षित बेरोजगारांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे। ही खरी माहिती असणार आहे, कारण का सांगू, इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जेव्हा सुरू झाली होती तर बऱ्याच युवकांनी ही नोकरीची खूप मोठी संधी उपलब्ध करून गेली होती व त्यामुळे इथे जे महायुती सरकारला आहे ते फायदा झाला आहे व प्रशिक्षित बेरोजगार सरकारची इथे जे काही मदत केली होती, मतं देऊन निवडून आणलं आहे, आता सरकारने नक्कीच इथे त्यांचा विचार केला पाहिजे आहे। तर इथे काय माहिती आहे पाहूया आपण। मात्र उपासमारीची वेळ आली आहे। प्रशिक्षण कालावधीमध्ये संपल्यामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत सोमवारी नागपुरात आंदोलन केले। सेवेत कायम करण्यासह दुप्पट विद्यावेतनची मागणी आंदोलकांनी केली आहे। युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी 9 जुलै 2024च्या शासन निर्णयातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती व याला रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला मिळाला होता व ही योजना सुरू केल्यानंतर तरुणांच्या हातात नोकरी होती, त्यामुळे नक्कीच तरुणांना असं वाटलं की आता पुढे जाऊन सुद्धा सरकार आपला विचार करणार आहे। परंतु आता आंदोलन करण्याची वेळ नक्कीच आली आहे। यात पूर्वी 6 महिने व नंतर कालावधी वाढवून 11 महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात आली। योजनेत 12वी उत्तीर्णित विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6,000, ITI अथवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना 8,000 व पदवी तसेच पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते। हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात थेट जमा होते। या योजनेअंतर्गत 1,34,000 जणांनी राज्यात विविध आस्थापनांमध्ये 11 महिने कार्यप्रशिक्षण घेतले। पण आता पुढे काय? 11 महिन्यांचं ट्रेनिंग घेतलं आहे, 11 महिने नोकरी केली आहे, पण आता पुढे काय? मात्र आता ही योजना बंद करण्यात आली असून 1.25 लाखांपेक्षा जास्त युवक पुन्हा बेरोजगार झाले आहेत। त्यामुळे संतापलेले 10,000वर तरुणांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले आहे। तर सरकारने राज्यातील 1.5 लाख तरुणांना दगा दिला आहे अशी माहिती समोर येत आहे व इथे निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले। आता लाखो तरुणांच्या हाताला काम नाही, तर आता ह्या तरुणांनी काय करायचं आहे? तर शासनाने सर्वांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील, असे बालाजी पाटील चक्रधर अध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या संघटना सांगत आहे। तरी ते जेव्हा प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं, 11 महिने तुम्ही काम केलं, तर तुम्हाला नक्कीच आता अनुभव सुद्धा मिळाला आहे। तर नोकरीची संधी नक्कीच सरकारने उपलब्ध करून दिलं पाहिजे आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगायचं आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेतील 1,34,000 सुशिक्षित बेरोजगारांना सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये कामाचा अनुभव घेतला, मात्र सरकार त्यांना सेवेत सामावून घेणार नसेल तर प्रमाणपत्राचा उपयोग काय, असे सुद्धा आंदोलनाकडून उपस्थित करण्यात आला आहे। तर काही घटना आहे, कारण आता नोकरीची गरज आहे। ज्यांनी पासआउट झाले आहेत त्यांना प्रशिक्षण घेतलं आहे। जेव्हा पहिले नोकरी दिली जाते तेव्हा काय म्हणतात की एक्सपिरियन्स नाही, परंतु आता हे सरकारकडूनच आपल्याला इथे एक्सपिरियन्स मिळाला आहे, तर आता युवकांना नक्कीच इथे नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे आहे। तर इथे
जे काही निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील असे इशारा त्यावेळी देण्यात आला व लाडक्या भावांना वाऱ्यावर सोडणार नाही, निवडणुकीनंतर कुठलीही योजना बंद होणार नाही असे आश्वासन जे काही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले होते. मात्र निवडणुका झाल्यावर सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडला असा आरोप आंदोलकांनी केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, लाडक्या भावांपर्यंत हे पोचवायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.